मंडळी, गेल्या 2 दिवसांमध्ये पुण्यात दोन अशा खतरनाक घटना घडल्यात. आधी नवले ब्रिज जवळ रिक्षात सीटवर बसण्यावरून झालेल्या वादातून 3 जणांनी रिक्षावाल्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुण्यात बालाजीनगर परिसरात गुंडांच्या एका टोळक्यानं गोळीबार केल्याची घटना घडली आहे. वनराज अंदेकर हत्या प्रकरणानंतर पुण्यात अंदेकर कोमकर टोळीत गँगवॉर सुरू झालेलं होतं. याचाच पुन्हा एकदा भडका उडालाय. या प्रकरणातील आणखी एका आरोपीच्या भावावर आज गोळीबार करण्यात आला. यात एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या गँगवॉर मधील हा 4था हल्ला आहे. बरं, गेल्या काही दिवसांमधल्या घटना आहे का? लग्नाच्या वरातीत नाचताना साधा धक्का लागला म्हणून 24 वर्षांच्या पोराला जागेवर संपवलं. रस्ता क्रॉस करताना टू व्हीलर समोर आला म्हणून 34 वर्षांच्या तरुणाचा भर रस्त्यात गेम केला. मैत्रिणीने जुन्या मित्राला फोन केला म्हणून भर चौकात त्या पोरावर कोयत्याने 30 पेक्षा जास्त वार करून त्याची हत्या केली. हे सगळं ऐकून कुणालाही वाटणार नाही की या सगळ्या घटना पुण्यातल्या आहेत. आपण गुन्हेगारीच्या अशा घटना ऐकल्या की आपल्या डोळ्यासमोर यूपी बिहार येतं. पण आता तसंच काहीतरी वातावरण आपल्या पुण्यात झालंय. पुण्यातल्या गल्लीबोळात हातात कोयते घेऊन फिरणारी पोरं, किरकोळ कारणावरून राडे आणि इंस्टाग्रामवर रील बनवून स्वतःला भाई डिक्लेअर करणारे भुरटे गुंड लय प्रमाणात वाढले. त्यामुळे सामान्य पुणेकर रात्री तर सोडा, पण भर दिवसा रस्त्यावरून चालतानाही घाबरतोय. पण या पोरांना एवढी मस्ती येते कुठून? त्यांना कायद्याची भीती राहिली नाही का? आजचं पुणे म्हणजे पूर्वीचं बिहार असं म्हणायची वेळ आली आहे का? या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषयच भारी. म्हणजे काही वर्षांपूर्वी पुणे म्हटलं की डोळ्यासमोर यायचा या शहराचा इतिहास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंत पुणे शहर देशाच्या इतिहासात केंद्रस्थानी राहिलाय. देशात कम्प्युटर क्रांती झाल्यानंतर काही मोजकी शहरं IT हब म्हणून उदयास आली. त्यात पण महाराष्ट्रात पुणे शहरानेच बाजी मारली. निसर्गाने समृद्ध असलेलं पुणे शहर हे भौगोलिक दृष्ट्याही तेवढंच संपन्न आहे. चारी बाजूंनी विस्तार होण्यास वाव असलेल्या या शहरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लोक राहतात. अगदी अलीकडे म्हणजेच कोरोना काळापर्यंत पुणे तिथे काय होणे असं लोक आनंदानं म्हणायचे. पण आताच्या काही वर्षात मात्र परिस्थिती बदललेली आहे. हे आपल्याला मान्य करावंच लागेल. काय बदलतोय? तशीच आता या शहरांची ओळखही बदलत चालली आहे. गँगवॉर, किरकोळ कारणावरून हत्या आणि वाढती गुंडागर्दी. इतक्यात अशा घटना घडण्याचं प्रमाण का वाढलं याचा आपण कधी विचार केलाय का? तर मंडळी, विदर्भापासून ते खानदेशपर्यंत आणि मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक गावातला किमान एक तरी माणूस सध्या पुण्यात आहे असं म्हणायला हरकत नसावी. आणि वरून घरचं झालं थोडं आणि व्यायानं धाडलं घोडं या म्हणीप्रमाणे आपलेच कमी होते की काय, म्हणून बिहार, UP, राजस्थान इत्यादी परराज्यातूनही लाखोंच्या संख्येनं लोक पुण्यात येऊन स्थायिक झाले. वाढत्या लोकसंख्येसोबतच वाढली ती या शहरातली ट्रॅफिक, प्रदूषण आणि गुन्हेगारी. आता इतर अडचणी तर समजू शकतो, पण गुन्हेगारीत झालेली वाढ ही अनाकलनीय वाटते. चोरी, पाकिटमारी असे गुन्हे आता कमी झालेत, पण त्यापेक्षा हिंसक गुन्हे जास्त प्रमाणात होऊ लागले. अगदी छोट्या छोट्या कारणावरून सहज जीव जाईपर्यंत मारहाण केली जाते. पूर्वी 15 दिवस, महिन्याकाठी एखादी हत्या व्हायची तर चौका चौकात, टपरी नाक्यावर अनेक दिवस तीच गोष्ट रंगून सांगितली जायची. पण आता तसं नाही. हत्येची एक बातमी येते आणि ती आपण दुसऱ्याला सांगायला जावं तर तो आपल्याला अरे हे तर काहीच नाही म्हणत दुसरी त्यापेक्षा भयानक हत्येची बातमी समोरून सांगतो. कोणताच नवा हत्येचा प्रकार ऐकायचा, बघायचा आता राहिलेला नाही असा आपण विचार करत असतानाच नवी बातमी येते ज्यात अजून नव्या कारणावरून, नव्या पद्धतीनं हत्या केलेली असते. मागं पुण्यात पार्किंगमध्ये पार्क केलेल्या गाड्या रात्रीतून जाळून टाकण्याच्या खूप घटना व्हायच्या. आता अशात त्या कमी झाल्या, पण कोयता गँग, बुरटे डॉन, चौकातले भाई अशा लोकल भाईगिरी करणारी मुलं वाढत चालली आहेत. त्यांना वाटतं छोट्या मारामाऱ्या करून दहशत निर्माण केली की रिस्पेक्ट मिळतो, लोक घाबरले की नाव होतं आणि सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढतात. असा एक चुकीचा माइंडसेट सध्या पुण्यातल्या तरुणाईमध्ये तयार होत चाललाय. जेलमध्ये जाऊन आल्याशिवाय आपण खरे भाई होऊ शकणार नाही इथपर्यंत विचार करण्याची यांची मजल गेली आहे. त्यामुळे काही पोरं आता गँग बनवतात, कोयते बंदुका घेऊन रील्स बनवतात, बुलेट आणि फॉर्च्युनर मधून फिरत स्वतःला भाई समजायला लागतात आणि हेच बघून काही अल्पवयीन मुलं देखील त्या कल्चरकडे आकर्षित होत आहेत. अशी मानसिकता डोक्यात घेऊन फिरणारी पोरं ही गुन्हा करण्याला कारण शोधत फिरत असतात. त्यातूनच मग अनपेक्षित मर्डर किंवा हल्ले होतात. काही दिवसांपूर्वी फक्त टू व्हीलरला रिक्षा आडवी आल्याच्या कारणावरून 2 तरुणांनी रिक्षा चालकावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती.
लग्नात धक्का लागला म्हणून मारामारी, ओव्हरटेक केला म्हणून कोयत्यानं हल्ला, रिलेशनशिपच्या कारणावरून भर रस्त्यात हत्या, अशा घटना आता खूपच कॉमन झाल्यात. पूर्वी भांडणं व्हायची, वाद व्हायचे, पण हत्या कमी व्हायच्या. आता किरकोळ कारणावरून थेट मर्डर आणि हाफ मर्डर सारख्या घटना घडताना दिसत आहेत. त्यात प्रत्येक हातात मोबाईल आल्यामुळे या टोकाची बातमी 5 मिनिटाच्या त्या टोकाला पोहोचते. दिवसभरात इतक्या वेगवेगळ्या घटना घडत असतात आणि त्या सर्व आपल्याला मोबाईलमध्ये सतत दिसत असतात. त्यामुळे एखादी जाहिरात स्किप करावी तशी आपण हत्येची बातमी स्किप करतो. माणसांची संवेदनशीलता कमी होत चालली आहे आणि सहनशक्ती देखील. प्रत्येक माणसाच्या डोक्यात त्याच्या वैयक्तिक आयुष्याचं फ्रस्ट्रेशन आहे आणि ते फ्रस्ट्रेशन इतक्या तीव्र रागात रूपांतरित होत आहे की समोरच्याचा श्वास थांबेपर्यंत यांचा राग शांत होत नाही. हत्येची बातमी पाहताना किंवा वाचताना आपण सहज म्हणतो की एवढ्या छोट्या कारणावरून जीव घेण्याचा विचार यांच्या मनात येतोच कसा? तर त्याचं कारण असं दिसून येतं की गुन्हा केल्यानंतर काही होणार नाही अशी मानसिकता अनेकांमध्ये तयार होत चालली आहे. पूर्वीच्या काळी पोलिसांची म्हणा किंवा जेलमध्ये जाण्याची जी भीती होती ती आजकाल कोणालाच वाटत नाही. त्यात न्यायालयात होत असलेली दिरंगाई आणि कायद्याचा गैरवापर करून काढता येणाऱ्या पळवाटा आता सर्वांनाच माहिती झाल्या. तुम्हाला 2024चा पुणे पोर्शे केस आठवतच असेल. दारूच्या नशेत एका अल्पवयीन मुलानं दोघांना गाडीखाली चिरडलं आणि सुरुवातीला त्याला मिळालेली शिक्षा होती फक्त 300 शब्दांचा निबंध. त्या घटनेने संपूर्ण देशाला एक मेसेज दिला गेला की जर तुमच्याकडे पैसा, पॉवर आणि ओळखी असतील तर सिस्टीम तुमच्यासाठी वेगळी असू शकते. आणि हीच गोष्ट आजच्या अनेक तरुणांच्या डोक्यात बसत चालली आहे. मर्डर करून आत गेलो तरी 7 वर्षात परत बाहेर येता येईल अशी मानसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे शिक्षेची अशी काही विशेष भीती राहिलेली नाहीये. छोट्या छोट्या कारणांवरून थेट व्हायलन्स करण्याची मानसिकता वाढतीये. त्या ड्रग्ज आणि अल्कोहोल कल्चरनं तर आणखीच भर घातली आहे. पुणेमधील काही भागांमध्ये पब कल्चर आणि ड्रग्ज रॅकेटच्या बातम्या सातत्यानं समोर येत आहेत आणि याचा सर्वात जास्त परिणाम हा महिलांच्या सुरक्षेवर दिसून येतोय. अशा घटना लोकांच्या मनात भीती निर्माण करतात. आजकालचे चित्रपट आणि वेबसिरीज सुद्धा यामागे महत्वाचं कारण म्हणता येऊ शकतं. आपण किती मनोरंजन म्हणून पाहत असलो तरी सायकोलॉजिकली या गोष्टी आपल्यावर नाही म्हणलं तरी प्रभाव टाकतात. समजूतदार झालेले एक वेळ बघून सोडून देतात, पण जे तरुण त्या वयात असतात त्यांना तेच योग्य वाटतं. पैसा हेच सर्वस्व आहे आणि गुन्हेगारी करूनच शॉर्टकट मध्ये जास्त पैसा कमावला जाऊ शकतो. सोबतच दहशत आणि पॉवर सुद्धा या क्षेत्रात आहेत. अशा काही चुकीच्या धारणा रोज येणाऱ्या नव्या वेबसिरीज मधून निर्माण होत आहेत. मुलांना शिक्षण घेऊन जॉब मिळवून पैसे कमावणं म्हणजे मूर्खपणा वाटतोय. त्यापेक्षा भाईगिरीबद्दल त्यांना जास्त अधिक आकर्षण निर्माण झालंय. एकूणच सांगायचं झालं तर परिस्थिती हाताबाहेर गेली असं वाटत असलं तरी आपण आपल्या परीने खबरदारी तर घेऊच शकतो. सर्वप्रथम तर आपण आपलं डोकं कायम शांत ठेवून एक सुखी समाधानी आयुष्य जगण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. समोरचा जरी आरे म्हटला तरी आपण इगो दुखावून न घेता, त्याला कार्य म्हणून प्रत्युत्तर न देता तिथून शांततेत निघून गेलं पाहिजे. राग हा क्षणभराचा असतो, पण त्याचे परिणाम मात्र आपल्याला आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं शिकून घेतलं पाहिजे. सोबतच आपली मुलं जर कुमार वयात असतील तर त्यांच्याकडे खास लक्ष दिलं गेलं पाहिजे. या वयात मुलांच्या डोक्यात थोडी हवा गेलेली असते, त्यामुळं त्यांच्यावर चिडचिड न करता त्यांच्यासारखं मित्रासारखं वागून त्यांना आपलं म्हणणं पटवून दिलं पाहिजे. कारण चुकीच्या संगतीला लागून अनेक सामान्य घरातली पोरं त्यांच्या नकळत या गुन्हेगारी विश्वाकडे आकर्षित होतात. मंडळी, आमची ही निरीक्षणं तुम्हाला बरोबर वाटतात का? आणि वाढत्या गुन्हेगारीची अजून कोणती कारण आहेत असं तुम्हाला वाटतंय आणि यावर काय उपाययोजना करू शकतो आपण, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सोबतच आपल्या विषयज्वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.